श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। 4 जानेवारी रोजी मार्गशीर्षातील गुरुवार आणि 11 जानेवारी रोजी मार्गशीर्षातील अमावास्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता। गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती, मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावास्या सुरू झाली होती। त्यामुळे अमावास्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते। मात्र यावेळेस 11 जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावास्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे। अमावास्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो, त्यामुळे अमावास्या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये। अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे। पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते। हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात। अमावास्येला स्नान, दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो। आणि म्हणूनच आपल्याला मूठभर धने इथे ठेवायचे, ज्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती तर होणारच आहे, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाणार आणि आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पंचांगानुसार गुरुवार 11 जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावास्या आहे। मार्गशीर्ष अमावास्या 10 जानेवारी रोजी रात्री 8:10 प्रारंभ होईल आणि 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:26 समाप्त होईल। दर्श अमावास्येला पितरांना अर्पण करण्याची विशेष महत्त्व आहे। या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं। अमावास्येला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। याचबरोबर अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे। असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावास्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं सुद्धा खूपच शुभ मानलं जातं। आणि म्हणूनच अशा विशेष दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी भरभराटच होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आपल्या देवघरामध्येच करायचा आहे। आता बरेच लोक म्हणतील की आम्ही जो आहे मार्गशीर्ष महिन्यातला उपवास करत नाही किंवा आम्ही उद्यापन केलेलं आहे। जर तुम्ही उपवास नाही करत असेल तरी तुम्ही करू शकता। तुम्ही उद्यापन जर 4थ्या गुरुवारी केलं असेल काही कारणास्तव आणि 5व्या गुरुवारी जर फक्त तुम्ही उपवास करत असेल तरी सुद्धा चालणार आहे, म्हणजे हा उपाय करायला प्रत्येक जणाला चालणार आहे। तर हा उपाय करता आपल्याला एक वाटीभर जे आहे धणे लागणार। फक्त धणे जे घेणार ते काळजीपूर्वक पाहून घ्या, आपल्याला अखंड धणे हवे आहेत आणि धण्यापासून जो पण आपण उपाय करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो, कारण धण्याला जे आहे माता लक्ष्मीचं प्रतीक हे मानलं जातं। कारण बघा, आपण लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन करतो, धनतेरस करतो, तेव्हा आपण आवर्जून धण्याची सुद्धा पूजाही करत असतो। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा। हा उपाय करता आपल्याला 1 वाटीभर धणे लागणार आहेत। फक्त धणे घेताना काळजी घ्या ते अखंड असले पाहिजेत, कुठेही तुटलेले वगैरे ते नसले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपल्याला 1 चांदीचा सिक्का लागणार आहे। जर तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल तर घ्या, नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालणार आहे। त्या वाटीवरच आपल्याला ते 1 रुपयाचं नाणं आणि ती वाटी मध्ये जे धणे आहेत ते घेऊन आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे। आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर आपल्याला ही वाटी घेऊन बसायचं। आपल्या उजव्या हातामध्ये ही वाटी ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावरनं आपल्याला 3 वेळा, ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीच्या डोक्यावरनं ही वाटी 3 वेळा फिरवून घ्यायची आहे। आता जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर मग काय करायचं, मग तुमच्या कुलदेवताचं टाक असेल, फोटो असेल तर त्याच्यावरनं ओवाळून घेतलं तरीही चालणार आहे।
आणि त्यानंतर ही वाटी जी आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 2 उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत। आपल्याला 1 वेळा किंवा 3 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याच वेळा आपल्याला 1 वेळा जी आहे महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचे आहेत। ह्या 2 उच्च कोटीच्या सेवा आहेत ज्या आपण त्या धन्यावर केलेल्या आहेत आणि त्यामुळे ते धने जे आहेत ते अभिमंत्रित झालेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे की आपण हा उपाय कोणत्या हेतूने करत आहेत। जर तुम्हाला धन प्राप्ती करता करायचं असेल तर तसं बोलायचं, जर व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा तुमच्या ज्या पण समस्या आहेत त्या तुम्हाला माता लक्ष्मीला हात जोडून बोलायचे आहेत। आणि त्यानंतर हे जे धन आहेत ते संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचे आहेत। म्हणजे गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर आपल्याला ते धने तिथेच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपली स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ते जे धने आहेत ते आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत। म्हणजे ते धने आणि 1 रुपयाचं जे नाणं असेल किंवा तुम्ही चांदीचं नाणं ठेवलं असेल तर ते त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे। आता हा उपाय तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये करणार असतील, व्यवसायामध्ये वाढ होण्याकरता करत असेल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणामध्ये ठेवायचं, म्हणजे तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकतात किंवा तिजोरी असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर धनासंबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिकडे तुम्ही दागदागिने ठेवतात किंवा तुमच्या घरामध्ये जिकडे कपाट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठेवायच्या आहेत। खूपच प्रभावी असा हा उपाय, फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करायचा, तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला मिळणार आहे। कारण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, पुन्हा ही संधी तुम्हाला 1 वर्षाने मिळणार आहे। म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।